ही धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं। या साचलेल्या पाण्यामुळे लाखोंच्या औषधांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार आता समोर आलेला आहे। तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या या इमारतीचं पितळ सुद्धा उघड पडलंय। बांधकाम करताना इमारतीचे आणि परिसरातील पाण्याचा आउटलेट काढलं गेलं नाहीये। त्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरामध्ये पाणी साचलं होतं आणि याच साचलेल्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे औषधांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र औषधांच्या नुकसानीचा दावा महाविद्यालय प्रशासनाने फेटाळून लावलाय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा पद्धतीने खरं तर औषधांचा हा संपूर्ण साठा पावसाच्या पाण्यात भिजलेला आहे। धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरामध्ये आपण पाहतोय पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि यामुळे लाखो रुपयांची ही या औषधांचं नुकसान झाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आणि यातूनच आता महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर आलेला आहे।